वेलकम टू आवर स्मार्ट लर्निंग चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 39 यामधील क्वेश्चन नंबर 4 लर्न अँड सॉल्व करणार आहोत. हा प्रॉब्लेम सेट आहे क्लास 5 मॅथ्समधील चॅप्टर 9 डेसिमल फ्रॅक्शन यामधील. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट, सेकंड, थर्ड लर्न अँड सॉल्व करून घेतलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. सो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन प्रॉब्लेम सेट 39 क्वेश्चन नंबर 4 राईट हाऊ मेनी मीटर्स इन अ डेसिमल फॉर्म. फर्स्ट आहे 1 मीटर 50 सेंटीमीटर्स. इथे सेंटीमीटरचं कन्वर्जन आपल्याला मीटर्समध्ये करायचं आहे आणि तो डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 1 मीटर 50 सेंटीमीटर्स. इथे 50 सेंटीमीटरचं कन्वर्जन आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे 1 मीटर्स म्हणजे किती 100 सेंटीमीटर्स. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती झाले 1 डिवायडेड बाय 100 मीटर्स. ओके, तर आता आपण पाहूयात इथे 50 सेंटीमीटर्स आहे. सो 50 सेंटीमीटर्स मीन्स हाऊ मेनी मीटर्स. तर काय करावं लागेल 50ला आपल्याला 100ने डिवाइड करावं लागेल म्हणजे सेंटीमीटरचं कन्वर्जन हे मीटरमध्ये होईल. सो किती येईल, हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आहे. सो याचा आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो न्यूमरेटर ॲज इट इज लिहायचा. डिनॉमिनेटरला किती 0 आहे 2 0 आहेत. सो 2 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आणि नेक्स्ट 0 द्यायचा. सो 50 सेंटीमीटर्स इज इक्वल टू 0.50 मीटर्स. ओके, आता दोन्ही मीटर्समध्ये झाले तर आता आपण यांची काय करणार ॲडिशन करणार. ओके, 1.00 प्लस 0.50. तर यांची करायची ॲडिशन. 0 + 0 0, 0 + 5 5. पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ द्यायचा आणि 1 + 0 1. सो किती आला आपला ॲन्सर. आपला ॲन्सर आलेला आहे 1.50 मीटर्स. हा आपण डेसिमल फॉर्ममध्ये लिहिला. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे 50 मीटर्स 40 सेंटीमीटर्स. 50 मीटर्स आहे. आता या 40 सेंटीमीटरचं कन्वर्जन आपल्याला मीटर्समध्ये करायचं आहे. सो 40 सेंटीमीटर्स म्हणजेच हाऊ मेनी मीटर्स. सो 40 सेंटीमीटर्सला आपल्याला 100ने डिवाइड करावं लागेल. 40 डिवायडेड बाय 100 मीटर्स. सो हा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आहे. याचा डेसिमल फॉर्म लिहिताना काय लिहिणार न्यूमरेटर ॲज इट इज. डिनॉमिनेटरला 2 0 आहेत. सो 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आणि हा 0 द्यायचा. सो किती झालं 40 सेंटीमीटर्स म्हणजे 0.40 मीटर्स. आता हे दोन्ही मीटर्समध्ये झाले. हा पण मीटरमध्ये झाला, हा पण मीटरमध्ये झाला. तर यांची आपण काय करणार ॲडिशन. 50.00 प्लस 0.40 यांची करायची ॲडिशन. 0 + 0 0 + 4 4. पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ द्यायचा 0.05 ॲज इट इज. सो किती आला आपला ॲन्सर 50.40 मीटर्स. हे आपलं आलेलं आहे ॲन्सर. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे 50 मीटर्स 4 सेंटीमीटर्स. 50 मीटर्स आहे. आता या सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण मीटरमध्ये करणार. ओके, 4 सेंटीमीटर्स म्हणजेच किती मीटर्स. सो 4 सेंटीमीटरला आपल्याला 4ला 100ने डिवाइड करावं लागेल म्हणजेच सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये होईल. सो न्यूमरेटर ॲज इट इज लिहिणार आपण. डिनॉमिनेटरला 2 0 आहेत. सो 2 डिजिट सोडून आपण पॉईंट देणार 1 2. इथे पॉईंट दिला, 2 डिजिट सोडून आपण पॉईंट दिला म्हणजे 4 सेंटीमीटर म्हणजे किती झाले 0.04 मीटर्स. हा मीटरमध्ये आहे, हा मीटरमध्ये आहे. आता यांची करणार आपण ॲडिशन. ओके, 50.00 प्लस हा 0.04 यांची करणार ॲडिशन. 0 + 4 4, 0 + 0 पॉईंट, 0 + 0 0 5 ॲज इट इज. सो आपला ॲन्सर आलेला आहे 50.04 मीटर्स. 50.04 मीटर्स. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे 734 सेंटीमीटर्स.
तर याचं कन्वर्जन आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे. सो 734 मीटर्स सेंटीमीटर्स म्हणजेच हाऊ मेनी मीटर्स. सो 734 सेंटीमीटर्स, 734ला 100ने आपण डिवाइड करणार म्हणजे सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये होईल. सो न्यूमरेटर ॲज इट इज लिहिला आपण. डिनॉमिनेटरला किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. सो 2 डिजिट सोडून आपण पॉईंट दिला. सो किती आलं आपलं ॲन्सर? 734 सेंटीमीटर्स म्हणजेच 7.34 मीटर्स. किती झालं? 7.34 मीटर्स. 5th नंबरचा क्वेश्चन आहे 10 सेंटीमीटर्स. आता 10 सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण मीटरमध्ये करणार आहोत. सो 10 सेंटीमीटर्स म्हणजेच किती मीटर्स? सो 10 सेंटीमीटर्स म्हणजे 10ला 100ने आपण डिवाइड करणार. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये होईल. सो इथं न्यूमरेटर ॲज इट इज लिहिला. डिनॉमिनेटरला किती झिरो आहे? 2 झिरो आहेत. सो 2 डिजिट सोडून आपण पॉईंट दिला, नंतर 0 दिला. सो 10 सेंटीमीटर्स म्हणजे 0.10 मीटर्स. सो आपलं काय येईल? 10 सेंटीमीटर्स म्हणजेच 0.10 मीटर. लास्ट एक्झाम्पल आहे 2 सेंटीमीटर्स. आता 2 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. 2 सेंटीमीटर मीन्स हाऊ मेनी मीटर्स? सो 2 सेंटीमीटर्स 2ला 100ने डिवाइड करणार आहोत आपण. सो न्यूमरेटर ॲज इट इज लिहिला. डिनॉमिनेटरला 2 झिरो आहेत. सो 2 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. 1 2 म्हणजे 2 सेंटीमीटर्स म्हणजेच 0.02 मीटर्स. 2 सेंटीमीटर्स म्हणजे 0.02 मीटर्स. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम सेट 39 यामधील क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करून घेतलेला आहे. यामध्ये तुमचे काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट लर्निंग चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स. बाय.